बघा इथं प्रॉब्लेम दिलेला आहे आपल्याला. फाइंड dy बाय dx. काय करायचं आहे, dy बाय dx फाइंड आउट करायचं आहे. y इक्वल्स टू दिलेलं आहे साइन रेस टू 3x. ठीक आहे. मग बघा इथं y इक्वल्स टू आपण याला असं पण लिहू शकतो साइन ऑफ x ब्रॅकेटचा क्यूब. ठीक आहे. मग इथून पुढे लक्षात ठेवा, कधी पण साइन क्यूब साइन स्क्वेअर दिला असेल तर ब्रॅकेट क्यूब स्क्वेअर राहतो. ठीक आहे. मग बघा याला डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. मग इथं काय येईल बघा, dy बाय dx इक्वल्स टू dy बाय dx ऑफ ब्रॅकेटमध्ये येणार साइन ऑफ x ब्रॅकेट क्यूब. ठीक आहे. आता तुम्ही म्हणशाल सर साइन क्यूब x आणि साइन ऑफ x ब्रॅकेट क्यूब हे वेगवेगळे नाही, एकच येते. नाही तर तुम्ही करून बघा. ठीक आहे. मग तुम्ही काय करा, एक्सच्या जागेवरती 30 डिग्री घ्या. मग साइन क्यूब 30 डिग्री करा आणि साइन x साइन 30 ब्रॅकेट रेस टू 3 करा. आन्सर सेमच येणार आहे. ठीक आहे. तुम्ही कॅल्क्युलेटरमध्ये वाटलं तर करून बघा. मग इथे येणार आहे dy बाय dx इज इक्वल्स टू. मग बघा आता इथं आपल्याला कंपोजिट फॉर्म्युला यूज करावं लागणार. मग कंपोजिट फॉर्म्युला काय आपला, की ब्रॅकेट नाही का, म्हणजे फंक्शन रेस टू n दिलेलं आहे, म्हणजेच dy बाय dx ऑफ f ऑफ x रेस टू n दिलेलं आहे. मग याचं काय येईल, n इंटू f ऑफ x रेस टू n मायनस 1 इंटू dy बाय dx ऑफ f ऑफ x. ठीक आहे. या फॉर्म्युल्यानुसार याचं एक्सपान्शन होईल. मग इथं काय येणार आहे, dy बाय dx इक्वल्स टू आता n म्हणजे इथं 3 आहे इंटू मग f ऑफ x म्हणजे काय इथं साइन ऑफ x मग 3 मायनस 1 इंटू डी बाय dx ऑफ साइन x. ठीक आहे. मग याच्यानुसार याचं काय होईल, dy बाय dx इज इक्वल्स टू 3 इंटू साइन ऑफ x ब्रॅकेट रेस टू 2 इंटू साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह इन कॉस x. ठीक आहे. मग इथे येणार फायनल आन्सर dy बाय dx इज इक्वल्स टू. आता बघा इथं हा जो स्क्वेअर आहे आपण याला साइन स्क्वेअर लिहू शकतो, म्हणजे 3 इंटू साइन स्क्वेअर x इंटू कॉस x. हेच काय आलं आपलं फायनल आन्सर आलं. ठीक आहे. तर बघा इथं आपण डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू एस. त्याच्यानंतर न एफ ऑफ एक्स रेस टू एन जर असन ब्रॅकेट रेस टू एन, तर एन इंटू एफ ऑफ एक्स रेस टू एन मायनस 1 इंटू डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स फॉर्म्युला यूज करायचा. या फॉर्म्युल्यानुसार त्याचं आन्सर आलं 3 इंटू साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस एक्स. किंवा तुम्ही ह्या ब्रॅकेट स्क्वेअर पण लिहू शकता. ठीक आहे. किंवा तुम्ही इथं त्याला आतमध्ये पण लिहू शकता, त्याचं काही प्रॉब्लेम नाही. किंवा तुम्हाला इथं नाही का, म्हणजे हे पण आन्सर द्यायचं डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू 3 इंटू ब्रॅकेटमध्ये साइन ऑफ एक्स ब्रॅकेट रेस टू 2 इंटू कॉस एक्स. ठीक आहे. तुम्ही म्हणशन बुकमध्ये असं दिलेलं आहे, तर हे पण त्याचा आन्सर आहे का, कारण की आपण याला असं लिहू शकतो तर याला असं पण लिहू शकतो रिव्हर्समध्ये. ठीक आहे.